सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात आज 20 जानेवारी 2026चा नवीन जाहीर इथं आलेला आहे. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता इथे मिळालेला नाही, डिसेंबरचा, तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर हे दोन काम करा, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे तर जमा होण्यास सुरुवात. तर आता नवीन जाहीर इथं आलेला आहे 2025 आणि 26 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित. तर आता हा जो निधी आहे ते आता बरेच महिलांना इथं मिळालेला नव्हता. काय होता? बरेच महिलांना इथं मिळालेला नव्हता, जे की 20 जानेवारी आजचा जी.आर. इथं आलेला आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर त्यांसाठी आलेला निधी, आता निधी वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आली की नाही. तर त्यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे, तर यामध्ये हा जो निधी आहे 3960 हा जो कोटीमध्ये इथं निधी इथं आलेला आहे. तर आता हा जो निधी आहे ती वितरित करण्यास आता मंजुरी देखील इथं मिळालेली आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिला, तर आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 जे जमा झालेलेच आहे. ज्या कोणा महिलांना मिळालेले नसेल तर अशांनी डिसेंबर 2025चे बरेच महिलांना पैसे इथं आलेले नाही. तर अशा महिलांना जे की लाडकी बहीण योजनेचे पैसे 393.25 कोटी रुपये, किती इथं दाखवल्याप्रमाणे 393.25 कोटी हा जो निधी आहे ते महिला व बाल विकास अधिकारी, त्याचप्रमाणे ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले आहेत तर अशांनी काय करायचं आहे. तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होईल. त्या संदर्भात जे की अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर आता यामध्ये अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, तर आता सर्वच महिलांना पैसे इथं मिळणार आहेत. तर आता जर तुमच्या काही अडचणी असतील व तुम्ही तक्रार देखील करू शकता. तर आता तक्रार कुठे करायची व कशी करायची आहे, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमची तक्रार करू शकता. ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशा महिलांनी देखील तक्रार करता येणार आहे. तुमची KYC राहिलेली आहे, जे काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. किंवा 181, तर हा जो लाडक्या बहिणींसाठी कॉल करा या नंबरवरती. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे कोणता आहे 181. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते राहिलेल्या महिलांचे पैसे तर आता खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, अशा महिलांना पैसे इथं येत नाही आहे. तर आता बरेच महिलांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पैसे इथं आलेले नाही. तर आता यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, तर आता अशा लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे काही दुसरा आर्थिक अनुदान मिळणार नाही. म्हणजे आता जे की यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जर तुम्हाला पहिलेच लाभ मिळत असेल तर अशा महिलांना जे की श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल, तर अशांना जर तुम्हाला पहिलेच ऑलरेडी लाभ मिळत असेल तर अशांना हे या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर आता ज्या महिलांना अशा योजनेचा पहिला लाभ घेतलेला नसेल व त्यांना तुम्हाला लाभ मिळत नसेल तर घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या खात्यामध्ये देखील लाडक्या बहिणींचे पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता सर्वप्रथम तुम्हाला जर पैसे आलेच नसेल तर हा जो काही नवीन जी.आर. इथं आलेला आहे 20 जानेवारीचा, तर 181 वरती तुम्ही कॉल करा. काय करायचं? कॉल करायचा आहे. सर्वप्रथम आता ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू. तर हा जो जी.आर. आहे ते निधी वितरित करण्याबाबत आलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे तर आलेले नव्हते. काय आलेले नव्हते? नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता निधी वितरित करण्यास इथं मंजुरी दिलेली आहे. तर हा जो निधी आहे ते इथं आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे. तर इथं तुम्हाला 5 ते 6 दिवस लागू शकते किंवा समाज कल्याण शी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही महिला व बालविकास विभागाकडे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता की तुमची काय त्रुटी आहे. हेल्पलाईन नंबर 181, तर हा जो लाडक्या बहिणींचा हेल्पलाईन नंबर आहे. तर आता जर तुम्हाला यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग योजनेचे जर पैसे मिळत असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर आता बंद झालेले आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार नाही. दुसरं म्हणजे जर तुमचं नाव यादीत दिसत नसेल तर आता बरेच जणांची KYC करताना काय आलेलं आहे, यादीमध्ये नाव दिसत नाही आहे. तर अशा महिला यामध्ये अपात्र काय ठरलेल्या आहे, यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. तर आता तुम्हाला नवीन फॉर्म अशा लाडक्या बहिणी ज्यांना
अपात्र ठरलेले असतील तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांना कुणाला अडचण जात असेल किंवा KYC झालेली नसेल, तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर लगेच तक्रार करा व या योजनेचा लाभ मिळवा.